नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवीत की नकोत हा प्रश्न आज उपस्थित झालाय आणि याला कारण आहे मनोज जरांगेंचा त्रागा. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगेंचं मुंबईमध्ये आंदोलन झालं. 2 सप्टेंबरला मनोज जरांगेंना सरकारनं त्यांनी मागितल्याप्रमाणे एक GR दिला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा हा GR होता. या GR सोबतच देवेंद्र फडणवीसांबद्दलची मनोज जरांगेंची कटुताही कमी झाली. या सगळ्याला आता 3 महिने उलटून गेलेत आणि जरांगेंनी एक मोठा आरोप केलाय. 3 महिन्यांमध्ये सरकारनं फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र दिलीत असं जरांगेंचं म्हणणं आहे. हैदराबाद गॅझेटच्या GR बाबत सरकारनं अधिकाऱ्यांना नीट सूचना दिल्या नाहीत असाही जरांगेंचा दावा आहे. ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगेंनी ही आकडेवारी जाहीर केली. पण जरांगेंनी दिलेल्या आकडेवारीमध्ये जरा खोलवर डोकावलं तर चित्र वेगळं दिसतंय. कारण हैदराबाद गॅझेटचा GR लागू होण्यापूर्वी मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रांसाठी लाखोंनी अर्ज करत होता. ऑगस्ट 2025 पर्यंत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 2 लाखांहून जास्त कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती. पण हैदराबाद गॅझेटचा GR लागू झाला आणि मराठा समाजानं जणू कुणबी प्रमाणपत्रांकडे पाठ फिरवली. 3 महिन्यांमध्ये मराठा समाजानं कुणबी प्रमाणपत्रांसाठी किती अर्ज केलेत? 594. हैदराबाद गॅझेटच्या GRनं तर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सोपी केलेली आहे. मग असं असताना सुद्धा मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे का येत नाहीये? मराठवाड्यातील कुणबी मराठा, मराठा कुणबी यांच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आता संपुष्टात आलाय का? की हैदराबाद गॅझेटच्या GRला कोर्टामध्ये आव्हान दिल्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे? असे अनेक प्रश्न या आकड्यांनी निर्माण केलेत. पण ज्या आंदोलनासाठी मराठा समाजानं आपली सगळी ताकद पणाला लावली, त्याच आंदोलनाचं फळ आज मराठा समाजाला का चाखावंसं वाटत नाही, हा इथे कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर आपल्याला बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात ही सगळी आकडेवारी स्पष्ट करणारा स्पेशल रिपोर्ट. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय. कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज अधिकारी स्वीकारत नाहीत असा जरांगेंचा आरोप आहे. 2 सप्टेंबरला मुंबईमध्ये सरकारनं जरांगेंना हैदराबाद गॅझेटियरचा GR दिला. पण तेव्हापासून ते आतापर्यंत फक्त 98 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलीत असा दावा जरांगेंनी केलाय. गाव समित्याच गठीत नाही आहेत. त्यांनी काय सांगितलं? स्थानिक चौकशी अहवाल यानुसार अर्ज करा. कोणाकडे करायचे अर्ज? तहसीलदारकडे घेऊन गेलं तेव्हा मग तो सरकारचे आदेश नाहीत. गाव लेवलवर द्यावा तर गावात समित्या गठीत नाहीत. अर्ज कोणाकडे द्यायचे लोकांनी? कसे अर्ज जातील कसे? सरकारच जाणून बुजून ना दुटप्पी भूमिकेत वागायला लागले. एकीकडून GR दिला, दुसरीकडून अर्ज स्वीकारायला अधिकारी सांगतात की आम्हाला आदेश नाही. याचा अर्थ सरकारनं सांगितलं असं देऊ नका आत्ताच. इतकी येडे लोक नाही येत ना. पण जरांगेंच्या दाव्यामध्ये खरंच तथ्य आहे का, हाही प्रश्न निर्माण होतोय. आणि त्याला कारण आहे अर्जांची आकडेवारी. 2 सप्टेंबर पासून मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज केले गेले याची आकडेवारी आता समोर आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 22 अर्ज, 22 प्रमाणपत्र. नांदेड जिल्ह्यामध्ये 5 अर्ज आले, 5 प्रमाणपत्र मिळाली. हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले, 3 जणांना प्रमाणपत्र मिळाली. लातूरमध्ये 12 जणांनी अर्ज केले, त्यातील 9 जणांना प्रमाणपत्र मिळाली. धाराशिव जिल्ह्यात 13 अर्ज केले गेले, 4 जणांना प्रमाणपत्र मिळाली. जालना जिल्ह्यातच 78 अर्ज आले, 8 जणांना प्रमाणपत्र मिळाली. परभणी जिल्ह्यात 445 अर्ज आले, 47 जणांना प्रमाणपत्र देण्यात आली. संभाजीनगरमध्ये 14 अर्ज आलेत, त्यातील एकालाही अजून प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही. पण मग प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर अर्जांची संख्या इतकी कमी का झाली? याचं संभाव्य कारण आहे आणखी एक आकडेवारी. 2 सप्टेंबरच्या GRच्या आधीची आकडेवारी. 2 सप्टेंबरचा GR येण्या अगोदर ऑगस्ट 2025 अखेरीपर्यंत दिल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारी आता बघा. छत्रपती संभाजीनगर 4613 नोंदी, 19654 प्रमाणपत्र. जालना जिल्हा 5027 नोंदी, 14375 प्रमाणपत्र. परभणी 3781 नोंदी, 12725 प्रमाणपत्र. हिंगोली 4356 नोंदी, 8679 प्रमाणपत्र. नांदेड 1750 नोंदी, 4295 प्रमाणपत्र. बीड
22,515 नोंदी, 1,63,123 प्रमाणपत्र. लातूर 984 नोंदी, 2,209 प्रमाणपत्र. धाराशिव 4,819 नोंदी, 13,961 प्रमाणपत्र. आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये मिळून 47,845 नोंदी सापडल्या आणि 2,39,021 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो JR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल. म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी. ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. 2 दिवस CSMT सारखा गजबजलेला मुंबईतला परिसर ठप्प झाला होता. जरांगेंच्या मागणीनंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा GRही काढला. मात्र त्याची उपयुक्तता फारच नगण्य ठरली की काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि अनेक प्रश्न या आकडेवारीमुळे निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांवर बोलायचे त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत सर नमस्कार. नमस्कार. मराठा नेते आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. आबासाहेब पुन्हा एकदा स्वागत. आणि आरक्षणाचे अभ्यासक शिवानंद भानुसे आपल्या सोबत आहेत. शिवानंद सर आपलंही स्वागत. धन्यवाद. आबासाहेब आता पहिलं तर आम्हाला सांगा काय नेमकं झालेलं आहे. कारण जरी मनोज जरांगे पाटील असं म्हणत असतील की सरकारनं समित्या गठीत केलेल्या नाहीयेत तरी जी आकडेवारी आलेली आहे अर्जांची ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले हे 598 अर्ज आहे. ज्या अर्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत त्या अर्थी या समित्या स्थापन झालेल्या आहेत. मग अर्ज का येत नाहीयेत? का मराठा समाजाला विश्वास नाहीये का या GR बद्दल? खरं तर सरकार अनेक वेळा मराठा समाजाला योजना लागू करतं, सवलती लागू करतं, आरक्षण लागू करतं. परंतु हे लागू करत असताना की ज्या वेळेला तुम्ही पाठीमागच्या वेळेला मी खरोखरच आपल्याला जय महाराष्ट्र चॅनेलला धन्यवाद देतो की आपण अनेक वेळा या सगळ्या विषयावरती आपण लाईव्ह मध्ये चर्चा घेतलेली आहे. आणि जे काही चुका होत आहेत सरकारकडून शासनाकडून ते मांडण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून झालेला आहे. आणि खरोखरच आपल्या या डिबेटमुळे सरकारला जाग येईल का हा पण प्रश्न महत्वाचा आहे. की अनेक वेळा ज्या वेळेला मराठा आरक्षण उपसमिती स्थापन केली तशीच ओबीसी आरक्षणाची उपसमिती स्थापन केली. मी अनेक वेळा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की सरकार एकीकडे योजना देतं, सवलती देतं, आरक्षण देतं, परंतु हे करत असताना की आज ज्या पद्धतीनं की सरकारमधून मराठा समाजाला ज्या योजना सवलती द्यायचं काम केलं जातं परंतु ह्या योजना सवलती त्या ठिकाणी मिळत नाहीत. आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना द्यायचं आहे. परंतु अनेकांच्या या बाबतीत अनेक वेळा आम्ही सांगितलं नाही. पण आबासाहेब आकडेवारी ते सांगत नाहीये ना. आकडेवारी असं सांगते की अर्जच आलेले नाहीयेत. म्हणजे फक्त 594 अर्ज जर आलेले असतील त्यातलेही 98ला तर देऊन टाकलेला आहे आणि बाकीचे विचाराधीन आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ही नाही आकडेवारी जरी अर्ज कुठे आहेत? म्हणजे ही समोर तर सांगत सरकारची असला नाही. म्हणजे ही मनोज जरांगे पाटील यांनी पण दिलेली आकडेवारी आहे. ही आकडेवारीमध्ये कुठलाही प्रश्नचिन्ह नाहीये. अर्जच नाही आलेले आहेत. प्रश्न मुद्दा हाच आहे ना, अर्ज का नाही येत आहेत? नाही, अर्ज आले नाही असं म्हणता येणार नाही त्याला. कारण आता आम्ही त्या प्रत्यक्ष सिस्टम मध्ये काम करतो. त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक वेळा अडचण येतात. अनेक लोकांचे आम्हाला फोन येतात. त्यातल्या काही ठिकाणी तहसीलदार आहेत, काही ठिकाणी जात पडताळणीचे अधिकारी आहेत, प्रांत आहेत, हे सह्या करत नाहीत. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जर इतर समाजाचा एखादा अधिकारी असला त्याच्या नोंदी जरी असल्या तरी त्या ठिकाणी त्याची सही केली जात नाही. आणि एकीकडे सरकार सांगतं की आम्ही एवढी प्रमाणपत्र वाटली, आम्ही तेवढे म्हणजे तुम्हाला असं वाटले. म्हणायचंय का की अर्ज आलेत पण अर्ज स्वीकारले गेलेले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? 100% स्वीकारले बरं, गेलेले ठीक आहे. नाहीत. अनेक ठिकाणी आम्ही ठीक. तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय की अनेक लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या
बर परंतु सापडल्यानंतर त्यांना जात प्रमाणपत्र दिलं जात नाही. बर बर कारण आज ज्या वेळेला नाही ओबीसी इथे आरक्षणाची इथे प्रश्न आहे समिती की स्थापन नाही केलेली आहे. आबासाहेब मला थोडंसं क्लिअर करावं लागेल. इथे प्रश्न आल्यानंतर किती जणांना दिला जात आहेत याचा नाहीये, मुळात अर्ज येतात की नाही. तुमचं म्हणणं आहे की अर्ज करायला पाहतायत लोक पण अर्ज होत नाहीयेत. शिवानंद भानुसे सर, खरंच हे स्वीकारण्यासारखं आहे का? कारण जर अगदी 2 सप्टेंबरचा GR येण्या अगोदर ऑगस्ट महिन्यापर्यंत लाखोंनी अर्ज येत होते आणि लाखोंनी प्रमाणपत्र दिली सुद्धा गेली होती, पण मग 2 सप्टेंबरच्या GR नंतर असं काय झालं की अर्जांची संख्या 1000 पण पार करत नाहीये? कविताजी, या विषयावर मी वारंवार सांगत आलेलो आहे की 2 सप्टेंबरच्या GR नव्यानं काहीही झालेलं नाही. 30 ऑगस्ट रोजीच आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलाची मी भेट घेतली होती. 1 तासभर त्यांच्याशी मी चर्चा केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की अशा पद्धतीचा GR काढून आरक्षण मिळत नसतं, कारण जात प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत ते 2001चा कायदा आहे, 2004चा GR आहे, त्याच्यानंतर 2012चा कायदा आहे, त्याच्यानंतर 2023ला जे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषण सोडायला आले होते, त्या दिवशी जो GR दिला होता तो GR आहे. आणि भारतीय राज्यघटनेनुसार, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष ठरलेले आहेत, ते GR न बदलता येत नसतात. त्यामुळे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे की या GR काहीही होणार नाही. जेव्हा प्रत्येक जण तिथे जाऊन चौकशी करतो तहसीलला, तेव्हा हे लक्षात येतं की तुमची वंशावळ जुळते का नाही जुळणार आहे. मग बाकीची कुठली समिती असली तरी ते होणार नाही. किंवा त्यांनी जे सांगितलं होतं की शपथपत्रावर मिळेल वगैरे, असं होत नसतं. शपथपत्रावर जात दिली जात नाही. शपथपत्रासाठीचा एक नियम वेगळा होता, तो भटक्यांसाठी होता, तो आदिवासींसाठी होता ज्यांना जातच नव्हती. आणि पहिल्यांदा कोणीतरी शाळेत जात होतं तेव्हा मग पंच असे शिक्षक, गावातले 2-4 लोक आणि त्याचे 2 नातेवाईक बोलून घ्यायचे आणि त्याची ती जात आहे, पहिल्यांदा ती जात दिली जात होती. पण मराठा समाजाच्या बाबतीत तसं होत नाही. मराठा आणि कुणबी यात जरी एकच असले तरी तांत्रिक दृष्ट्या ते एक नाहीत. 123 पुरावे गायकवाड आयोगात दिलेले आहेत की ह्या 2 जाती एक आहेत, पण ते तांत्रिक दृष्ट्या एक नाहीत. कारण मराठा जातीला ओपन मध्ये वेगळा नंबर आहे आणि ओबीसी मध्ये कुणब्यांना वेगळा नंबर आहे. त्यामुळे तो नंबर टाकल्याशिवाय तुम्हाला अर्जच करता येत नाहीये. आणि तो नंबर टाकण्यासाठी तुमची वंशावळ जुळावी लागते आणि ती पितृसत्ताक पद्धतीनंच जुळावी लागते. म्हणजे खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, वडील अशा पद्धतीनंच तुम्हाला ती जुळवावी लागते. ती जर जुळत नसेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र शपथपत्रावर वगैरे मिळत नसतं, मिळणार नाही. हे तिथे चौकशी केल्याबरोबरच सांगता येते. त्यामुळे अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही. कुणी कशासाठी वेळ आणि पैसा घालवेल म्हणून ते अर्ज येत नाहीत. आणि आता म्हणजे 3-3.5 शिवानंद सर, मला सोप्या भाषेत सांगा, म्हणजे ज्यांना हे अर्ज करता येणं शक्य होतं त्यांनी ऑगस्ट पर्यंतच ते करून आपापली प्रमाणपत्र घेतली होती आणि त्यानंतर आता मुळात ज्या अर्ज करता येणं शक्य आहे अशी संख्याच कमी झालेली आहे. हा, त्याचं कारण असं आहे की जी शिंदे समिती नेमलेली आहे आणि शिंदे समितीचं काम काय आहे की जे कुणबी आहेत त्यांच्या नोंदी शोधणं. त्यांनी 3 कोटी डॉक्युमेंट शोधले, ते स्कॅन केले, अपलोड केले, महाराष्ट्रभर सगळ्या तहसीलला पाठवले आणि त्याच्यानुसार ज्याला ज्याला ज्याची नोंद मिळाली असे 2,39,000 प्रमाणपत्र मिळाले. जवळपास 50,000 जवळपास नोंदी मिळाल्या. 8,000 ते व्हॅलिड झाले. आता मराठवाड्यात काय होतं, मराठवाड्यात निजामाचं राज्य होतं, त्याच्या बाउंड्रीज फिक्स नव्हत्या. म्हणजे इकडे विदर्भ आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यांचे जे रोटेबेटे व्यवहार झाले, एक भाऊ मराठवाड्यात राहिला, एक पश्चिम महाराष्ट्रात गेला, एक विदर्भात राहिला, एक मराठवाड्यात गेला. त्या बाउंड्रीवर असे ज्यांचे धागे जुळले असे सगळ्यांनी अर्ज केले, ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या ते. आता ते प्रमाण मी सुरुवातीपासून सांगतोय की 2 ते 3% वर मराठवाड्यात नाही. ज्याची नोंद सापडणार नाही त्याला शपथपत्रावर किंवा कुठल्याही मार्गाने कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही. ते जर दिलं गेलं तर ते व्हॅलिड होणार नाही. कारण तसे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, तसं करता येत नाही. अशा अनेक केसेस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत. ठीक, याच्यावर आणखीन बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत, पण त्या अगोदर आपण सरकारची बाजू जाणून घेऊयात. अवधूत सर, आता याच्यातनं काही प्रश्न निर्माण होतात. ते
म्हणजे एकावर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आणि दुसऱ्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारायचे. प्रश्न असा आहे की मुळात आज जो आरोप केलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी की सरकारनं समित्याच गठीत केलेल्या नाहीत, आम्हाला GR दिल्या पण समित्या दिल्या नाहीत, त्यामुळे लोकांना अर्ज करता येत नाहीत, असा त्यांचा आरोप केला. त्याचं तुम्ही उत्तर द्या आणि एक्सप्लेनेशन याचं हवंय की सरकारला काय वाटतंय की सरकारनं इतका GR दिला, त्या GR मध्ये इतक्या सोयी दिल्या तरीही अर्ज का येत नाहीये? पहिली गोष्ट म्हणजे कुठच्याही सोशल ऑर्गनायझेशनने आंदोलन केलं, आंदोलनाची फलश्रुती झाली, त्यानंतर सरकारने आपला निर्णय जाहीर केला आणि तो निर्णय आंदोलनकर्त्यांनी स्वीकारला. त्यानंतर आता आंदोलनकर्त्यांना दुसऱ्या भूमिकेत जावं लागतं. ती भूमिका आहे सोशल वर्करची. ह्या सोशल वर्कर्स मराठा महासंघाचे किंवा मराठा क्रांती मोर्चाचे किंवा आंदोलनकर्ते जे आहेत ते अगदी गावागावापर्यंत पोहोचले. आपापल्या गावामध्ये जे आपले ज्ञाती बांधव आहेत, जे मराठा समाजातली लोक आहेत, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यातील कित्येक लोकांना अशा अडचणी येतात की त्यांना ते प्रमाणपत्र शोधणं, काढणं, ते शिकलेले आहेत, कित्येक वेळा बिचारे शिकलेले पण नसतात, काही जण गरीब असतात. अशा वेळी आपल्याला एक सोशल वर्करच्या भूमिकेतून त्यांना मदत करून त्यांचे अर्ज भरून घेणं हे सुद्धा मला वाटतं की ज्या लोकांनी आंदोलन केलं आपल्या बांधवांसाठी, त्या आंदोलनातलं जे फलित आहे ते त्यांच्या पदरात पाडण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. सरकार कोणाचंही असो, ऑटोमॅटिकली काही होत नाही. शेवटी सरकार हे पेपरवर चालतं, कागदावर चालतं. अगदी बरोबर आहे. न्यायालयामध्ये सुद्धा गेलात तर तुम्हाला पुरावे लागतात, त्यासाठी Correct. आपल्याला मेहनत करावी लागते. हम्म. न्याय जरी तुमच्या बाजूने असला तरी तो न्याय मिळवण्यासाठी प्रोसेस असते. आपल्याला कोर्टात जावं लागतं, सरकार दरबारी खेटे मारावे लागतात. जर हे नसतं तर मग काय झालं असतं? आणि एकदमच जर दरवाजा जर ओपन केला की काही नाही, कोणी पण या शपथपत्र भरा आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन जा, तर माझ्यासारखा की जो मराठा पण नाही आणि कुणबी पण नाही असा माणूस पण एक शपथपत्र देईल आणि फायद्यासाठी कुणबी प्रमाणपत्र घेईल. तर त्याच्यामुळे जे कुणबी किंवा मराठा नाहीत त्यांनी ह्या मागास प्रवर्गामध्ये येऊ नये म्हणून काही रिस्ट्रिक्शन्स केलेली आहेत. ती समाज बांधवांच्या फायद्याचीच आहेत. नाहीतर संपूर्ण समाजच ओबीसी होऊन जाईल, संपूर्ण समाजच हे कुणबी पण मग होईल. अवधूत सर, तसं मग हो हा विचार GR देताना नव्हता का सरकारकडे? तेव्हा शपथपत्राचा उल्लेख आहेच त्या ना. GR मध्ये का केला गेला? आहेच ना, हा आहेच ना. म्हणून तर ती सिस्टीम केलेली आहे. त्या सिस्टीम मधनं ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यातल्या बहुतेक लोकांना एकतर प्रमाणपत्र मिळालेली आहेत किंवा ती प्रोसेसमध्ये आहेत. किती जणांना प्रमाणपत्र मिळाली नाहीत, किती जणांचं रिजेक्शन झालंय, तर अशी एखादी केस आहे का की ज्याच्या नोंदी सापडल्यात आणि त्याला रिझर्वेशन त्याला नाकारलेलं आहे. आणि आता ह्या गोष्टीला सुद्धा केवळ काही महिनेच झालेत. पूर्वी आपल्याला आठवतं का की कविताजी, जात प्रमाणपत्राचं ऑथेंटिकेशन करायला सुद्धा वर्षोनवर्ष 2-2 वर्ष लागायची. हो, तर खरंय. आपल्याला सुद्धा आता थोडासा वेळ घ्यावा लागेल. ब्युरोक्रेसी आहे. आणि आता जर मनोज जरांगे म्हणत असतील हा. की समित्या गठीत केल्या नाहीत, तर त्यांनी असं मोघम बोलण्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये ह्या कमिट्या गठीत झालेल्या नाहीयेत अशी आहे. ऑफिशियल त्यांच्या लेटर हेडवर अशी एक जर दिली तर एकदम पॉइंटेड ते होऊन जाईल ना. ठीक. नुसतं मोघम आरोप करण्यात काय अर्थ आहे की हे झालं नाही, ते झालं नाही, ठीक. असं कोणी बोलत राहतं. मनोज जरांगेने आतापर्यंत काय कमी आरोप केलेत का? आम्हाला शिव्या दिल्या आहेत, आमच्या आई बहिणी काढलेल्या आहेत, आमच्या बायका काढलेल्या आहेत, आमच्या आईवर बोललेले आहेत, तर ते बोलत राहतात आहेत. तर त्यांना बोलू दे. सरकार आपलं काम करतंय. गरीब कुणबी मराठा लोकांसाठी हे सरकार कटिबद्ध आहे बर. आणि त्यांना ओबीसीच्या ह्याच्यातून त्यांना आरक्षण आम्ही दिलेलं आहे आणि देऊनच राहणार. बर. कोण काय ठीक. बोलतं, कोण काय आमच्यावर टीका करतं ठीक. की आम्ही फार ठीक आहे. मनाला लावून घेत नाही. कारण आम्ही सत्तारूढ असल्यानंतर, सत्तेमध्ये असल्यानंतर आम्ही सर्वांना समान न्यायाने पुढे जातो. एखाद्याने निंदा केली म्हणून बर. आम्ही अवधूत खचून सर, जात मला आता नाही. थांबवावं लागेल एखाद्याने तुम्हाला, कारण चुकी आबासाहेब केली तर- पाटील यांना काहीतरी बोलायचंय. तुम्ही जे काय बोलताय त्याच्यावर आबासाहेब बोला. वाघ साहेबांनी जे सांगितलं आता त्याच्यामध्ये थोडंसं मी दुरुस्ती करणार आहे बर, करा. की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच ते ओबीसीचं कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं, जात प्रमाणपत्र दिलं जातं, त्याची पडताळणी होते. आम्ही वारंवार आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हे सांगत आलोय की मराठा समाजाची जी मागणी आमची होती की जे मराठा आहेत की पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडामध्ये आहे आणि खानदेशमध्ये काय कोकणामधले मराठे आहेत,
त्यांच्याकडे कुणबी नोंदी किंवा असा कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही. म्हणून आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे की मराठा समाजाला 50% आतून मराठा म्हणून आरक्षणाची मागणी आमची आहे. आता हे कुणबी सर्टिफिकेट काय आहे की 2 सप्टेंबरचा जो GR निघालेला आता शिवानंद भानुशे साहेबांनी सांगितलं, ज्यांच्या 1967 पूर्वीचा ज्यांच्याकडे पुरावा आहे त्यांनाच ते मिळणार आहे. आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांचे ते लोक की किती मागणी करणार आहेत आणि किती लोक त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र घेण्यासाठी जाणार आहेत त्याच्यावरती ते निर्भर आहे. आणि असे बरेचसे काही लोक गेलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. मी माहिती घेतलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये 2 बाबी आहेत. मी मगाशी आपल्याला सांगितलं की काही लोकांनी अर्ज केलेत, परंतु अर्ज व्हॅलिड झाले नसल्यामुळे पुढे ते गेले नाहीत. आणि अनेक लोकांनी अर्ज त्या ठिकाणी केले, परंतु ज्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदी असताना देखील काही लोकांना सर्टिफिकेट दिली गेलेली नाहीत. आणि मग सिद्धेश समितीनं मागच्या वेळेला आंदोलनं चालू होती त्यावेळेला गोगोवा केला, आम्ही एवढे सापडले, पण आम्ही असं तेवढे कसं म्हणता सापडले. येईल ना, असं कसं म्हणता येईल आबासाहेब, कारण 2,49,40,000 म्हणजे जवळपास 2.5 हा, लाख तेवढेच जणांना तर मिळाले दिलं ना मग. गेलंय ना. मग ते काय अर्ज तेवढेच स्वीकारल्याशिवाय मिळालेत दिलं ना. गेलं का? नाही, तेवढेच मिळाले. आपण आकडेवारी सांगितली, परफेक्ट आकडेवारी सांगितली, जिल्हा न्याय आपण दाखवलं, ते पण परफेक्ट दाखवलेलं आहे की त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा नोंदी दाखले मिळालेच नाहीत. तुम्ही राज्यातली जी आकडेवारी सगळी काढली तर ती पण आपण बघितली असेल नाही की नाही गेल्या आबासाहेब, 2 मग आता वर्ष मूळ प्रश्न काय आहे? मूळ प्रश्न असा आहे की आंदोलनाला लाखोंनी मराठे मुंबईपर्यंत येतात, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईपर्यंत येतात. आंदोलन होतं, मग एक GR मिळतो, त्याच्यातनं आश्वासन मिळतात, खुश होऊन घरी जातात आणि मग अर्ज करत नाही. मग याचा अर्थ काय आहे की तो जो GR निघालेला आहे त्याच्यावर विश्वास नाहीये, की आता ज्यांना ज्यांना GR मिळायचं होतं, ज्यांच्या ज्यांच्या नोंदी होत्या ते आता झालेलं आहे, त्यामुळे आता नवीन काही नोंदी मिळत नाहीयेत आणि नवीन काही अर्ज येत नाहीत. म्हणजे हा मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्या कुणबी सर्टिफिकेटचा जो मराठवाड्यातल्या जिल्ह्यांपुरताचा प्रश्न होता तो आता सुटलेला आहे. तुम्ही जो विषय सांगताय आता तोच विषय आहे की ज्यांचा तो GR 2 सप्टेंबरचा दिलेला आहे ना, तो 2012 पूर्वीचा पण GR आहे ना, 2004 पूर्वीला 4ला पण तोच GR आहे. याच्यात फक्त कसं आहे की त्यांनी फक्त ऍडिशनल काय केलं, हैदराबाद गॅजेट एवढा शब्द टाकलेला आहे, याचे वेगळं असं काही केलेलं नाही. आणि म्हणून आम्ही सातत्यानं आपल्या चॅनेलच्या मध्ये लोकांना पण आम्ही ते सांगत होतो, ज्यांच्या नोंदी आहेत 1967 पूर्वी ज्यांचा पुरावा आहे त्यालाच कुणबी नोंदी त्यांची नोंद आहे त्यांनाच मिळणार आहे. बाकीच्या कोणत्याही मराठ्याला त्याचा काही फायदा होणार नाही. आणि आमची जी सुरुवातीपासूनची जी लढाई आहे बरं. की राहिलेले जे मराठे आहेत, मराठवाडा असेल, हे कोकण हे असेल, तुमचं आबासाहेब पश्चिम बरोबर आहे. महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की एका टप्प्यावरची लढाई तर पुढे गेलेली आहे, पण पुढचा जो टप्पा आहे की सगळ्या मराठ्यांना मिळावं, त्या टप्प्यावरची लढाई अजून शिल्लक आहे. शिवानंद शिल्लक सर, हे मान्य करायचं का की एक जो टप्पा होता कुणबी मराठा, मराठा कुणबी यांना ओबीसी मध्ये आणायचं, तो पूर्ण झालेला आहे आणि आता लढाई पुढच्या टप्प्यावर गेली पाहिजे? नाही नाही, कोणता टप्पा होता हा प्रश्नच आहे. त्याचं कारण असं आहे की या GR नुसार काहीही झालेलं नाही हे स्पष्ट असताना आता वेगळं काय करण्याची अपेक्षा आहे ओके. आणि आता वेगळा टप्पा कुठल्या पद्धतीने होणार आहे असाही प्रश्न आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र काढणे म्हणजे हे SC ST OBC या सगळ्या जाती ज्या देशभरातल्या आहेत त्या सगळ्यांचे निकष आणि व्हॅलिड होण्याचे निकष एकच आहेत. यामधून वेगळं काहीही होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जे म्हणता येत आहेत, त्यावेळी तर 100% मिळालं असं म्हणत होते. म्हणजे कविताजी त्यापूर्वी सुद्धा जी अधिसूचना काढली होती त्याला तर 2 वर्ष होतील जानेवारीमध्ये. म्हणजे जी अधिसूचना काढली त्या दिवशी सांगितलं होतं की अशी अधिसूचना काढून त्याचा वट हुकूम काढून अशा पद्धतीनं सगळे सोयरेचं होत नसतं असं सेम डेला मी सांगितलं होतं. आणि त्यानंतर आता 2 वर्ष झाले. माझा प्रश्न सरकारला आहे, इथे सरकारचे प्रवक्ते आहेत, अवधूत बसलेले आहेत, अवधूत वाघ साहेब, त्यांना प्रश्न आहे की 2 वर्षापूर्वी तुम्ही जी अधिसूचना काढली होती आणि तुम्ही सांगितलं होतं की वट हुकूम काढून सगळे सोयरेचं होणार आहे, त्याचं काय झालं? त्याचं काहीही होणार नाही, मी तेव्हापासून सांगतोय. आणि आता सुद्धा या 2 सप्टेंबरच्या GR न काहीही होणार नाही. आता कुठला टप्पा? तेव्हा सुद्धा कुठला टप्पा आणि आता सुद्धा कुठला टप्पा? हा प्रश्न आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण विचारूयात ना अवधूत सरांना. अवधूत सर, सगळे सोयरेचा अध्यादेश दिला होता, त्याचं काय झालं? त्याची कधीच अंमलबजावणी दिली नाही. मगाशी तुम्ही म्हणालात की शपथपत्रानुसार देता येत नाही. मग जर शपथपत्रानुसार देता येत नाही तर मग शपथपत्राचा उल्लेख का केला GR मध्ये? म्हणजे GR हे आंदोलन थोपवण्यासाठी दिले जातात का? प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये त्यांचा काहीच उपयोग होत नाही असं म्हणायचं का?
नाही, मला असं मुळीच वाटत नाही. गंमत अशी आहे की जे न्याय्य आहे ते मिळालंच पाहिजे. परंतु एखाद्याला न्याय्य गोष्ट देताना दुसऱ्याला वर अन्याय होऊ नये, ही सगळ्यात मोठी भूमिका राज्यकर्त्याची, मग तो कुठच्याही पक्षाचा असो, ही असली पाहिजे. एखाद्याचं अपीजमेंट करत असताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये हे बघावं लागतं आणि जे काही असेल ते न्यायाच्या चौकटीत आणि संविधानाच्या दायऱ्यामध्येच करावं लागतं. ज्यावेळी आंदोलनासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आले होते आणि त्यांनी ते आंदोलन केल्यानंतर सरकारतर्फे राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मंत्र्यांनी जाऊन त्यांचं जे जाहीर वाचन सरकारच्या अध्यादेशाचं केलं ते मनोज जरांगेंनी स्वीकारलं. त्यांचं त्यात समाधान झालं म्हणून त्यांनी आता टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 हे आंदोलनकर्त्यांनी ठरवायचं. परंतु त्या क्षणी तरी त्यावेळी तरी संपूर्ण समाजासमोर अध्यादेशाच्या ड्राफ्टचं वाचन झाल्यानंतर जर त्यांनी स्वीकारलं असेल तर तो आता ठीक आहे. अर्धवट आहे की ठीक काय आहे असं बोलण्यात अर्थ नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मी फक्त आतापर्यंत सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलू शकतो. बाकी पुढचं सरसकट किंवा नाही, तो सगळे सरकारचा सोयरे निर्णयच होता किंवा अवधूतजी. तो सरकारचा जी.आर होता जो त्यांना दिला होता. आबासाहेब आणि शिवानंद सर, वेळ संपलेली आहे. मी तुम्हाला 30 सेकंद देऊ शकते फक्त. आबासाहेब. हे बघा, आमची सुरुवातीपासूनची एकच मागणी होती की मराठा समाजाला 50% आतमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. कुणबी सर्टिफिकेट हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेच ना. हम्म. त्याचं जी.आर 2-3 ठीक वेळा निघाले आणि तेच जी.आर निघालेले आहे. त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की जो मराठा समाज आहे त्याची मागणी कुठं पूर्ण झालेली आहे. ओके. सरसकट कुणबीमध्ये आरक्षण मराठा सगळे समाजाला मराठे कुणबी जाऊ म्हणून शकत मिळालं नाहीत. पाहिजे, ओबीसी मध्ये तुमचा समावेश झाला पाहिजे, ही तुमची मागणी आहे. शिवानंद सर. भारतीय संविधानानुसार 340 कलमानुसार 15(4) आणि 16(4) नुसारच आरक्षण दिलं जातं. हम्म. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड साठी ते आरक्षण दिलं जातं हम्म. आणि त्या पद्धतीनं आपल्याला घटनात्मक मार्गानेच जावं लागेल. हम्म. अर्थात ओबीसी शिवाय दुसरा पर्याय त्यामध्ये नव्हता. हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. समाज भावनिक आहे. समाज आंदोलनासाठी त्यांनी पहिलं आंदोलन केलं, समाज आला, समाज वाशीपर्यंत आला, समाज आझाद मैदानावर आला आणि तेव्हाही समाजाला वाटलं आता 100% मिळतंय, परंतु 100% समाजाचा अपेक्षाभंग झालेला दिसतोय. त्यामुळं याच्यातून फक्त एक झालं की जे शिंदे समिती नेमली गेली त्यातून 50,000 नोंदी, 2,39,000 प्रमाणपत्र आणि 8,000 व्हॅलिड हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आहे. परंतु वाशीतलं आणि आझाद मैदानावर हे अपयश आहे. हे परत आल्यानंतर भावनिक समाजाच्या आता लक्षात आलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. बरं, शिवानंद सर, एक अभ्यासक म्हणून ते हे तुमचं विश्लेषण आहे आणि काही अंशी जर आकडेवारीकडे बघितल्यानंतर ते मान्यही करावं लागेल. कारण सगळे सोयरेचा अध्यादेश दिल्यानंतर त्याचं काय झालं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. त्या जी.आरचं पुढे काय झालं हे कुणालाच काही सांगता येत नाहीये. आणि त्याच्यानंतरचा जो सगळ्यात महत्त्वाचा जी.आर होता तो 2 सप्टेंबरचा जी.आर होता, ज्याच्यामध्ये आणखीन कुणबी प्रमाणपत्र मिळतील असं वाटलं होतं. पण जी 3 महिन्यांनंतरची आकडेवारी समोर येते ती आकडेवारी तसं पॉझिटिव्ह चित्र दाखवत नाही. त्यामुळे आता असं वाटू लागलंय की जेवढी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रमाणपत्र दिली जाणं शक्य होती मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये ती दिली गेलेली आहेत का? आणि जी मूळ लढाई होती, जी मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसाठी होती, ती आता पूर्ण होतीये का? अर्थात जेव्हा एखादं आंदोलन उभं राहतं ते एखादी छोटीशी मागणी करून ते थांबत नाही, कारण मूळ मागणी आहे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची. त्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू राहतील, त्याच्यासाठीचं आंदोलन सुरू राहील. पण 2 सप्टेंबरच्या जी.आर नंतर जे चित्र उभं राहील महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये, ते तरी सध्या उभं राहताना दिसत नाहीये. किमान आकडेवारी तरी त्याला सपोर्ट करताना दिसत नाहीये. हे आत्ताचं वास्तव आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.